तिकडे पुण्यातील जैन बोर्डिंगचा विषय चांगलाच चिघळलाय। आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळलेत। मात्र मोहोळ यांच्या पत्रकार परिषदेनंतर धनगेकरांनी मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे। याबाबत धनगेकरांशी सविस्तर चर्चा केली आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये असणाऱ्या जैन बोर्डिंग या संस्थेच्या जमिनीबाबत वाद पेटलेला आहे आणि त्यावरच काल माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विट नंतर मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितलं की यामध्ये त्यांचा काहीच संबंध नाहीये। तर नेमका त्यांचा संबंध कसा येतो आणि त्यांनी जे सांगितलेलं ते कितपत खरं आहे की नाही ह्याचं यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आत्ता माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। मामा, आज प्रेस झाली केंद्रीय मंत्र्यांची, मुरलीधर मोहोळ म्हटले त्याच्यामध्ये की हे जे सगळं प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचा काही एक संबंध नाहीये। त्यात त्यांनी राजीनामा दिलेला होता हा सगळा प्रकार घडायच्या अगोदर। मग त्यांची सकाळी 11 वाजता मी प्रेस बघितली तर मला त्यांची कीव आली। एवढा कीवलाने प्रयत्न त्यांनी त्या बोलण्यात करत होता की मी बोलणार आहे, मी विचार करतो, मी राजू शेट्टी असे, राजू शेट्टी तसे, त्यांना त्यांची जे हस्तगीत घालचे ते त्यांना ट्रोल करत होते। म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही किती सज्जन आहे, आम्ही किती चांगले सांगण्याचा प्रयत्न करतात। ही जी जैन समाजाची जी लोक त्यांच्या जे स्वामी आहेत किंवा त्यांचे जे तपस्वी आहेत त्यांच्यासहित मोर्चा काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निघाला। त्या मोर्चाला खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ का नाही समोर गेले? त्यांचं म्हणणं होतं की ते पुण्यात नव्हते। मुरलीधर मोहोळ का समोर गेले नव्हते? ह्या समाजाची लोक तुम्हाला महिनाभर भेटतात, तुम्ही का त्यांना उत्तर दिलं नाही, का नाही ॲक्शन घेतली, हे त्यांनी लपून ठेवलं। आणि ह्याच्यामध्ये टेंडर प्रक्रियामध्ये जी सुरुवात झाली ह्याच्यामध्ये सगळं बोगसपणा आहे। हे संचालक असेल, काल एका संचालकाने त्यात राजीनामा दिला। त्यांनी राजीनामा ह्याच्यासाठी दिला की हे सगळं बोगस आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे ट्रस्ट स्थापन केलं ह्या ट्रस्टचे पैसे 15-16 कोटी रुपये एका कंपनीत वळवले ह्या ट्रस्टचे। आणि मग मी ह्याच्यामध्ये माझ्याकडं बी ह्या समाजाची लोक येऊन गेली, पण मी म्हणलं काय आपण विरोध केला तर त्यांना असं वाटेल की धंगेकर विरोधक आहे, पडला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार वैफल्यग्रस्त आहे, काय म्हणले भ्रष्टाचार आहे, काय म्हणले वेळ आहे, हे सगळं ऐकावं लागेल। म्हणलं आता मला नको ऐकायला, लय झालं मी ऐकलं। पण मी विचार केला जर एखाद्या युवकांचा प्रश्न आहे, जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, गोरगरिबांचा प्रश्न आहे आणि आपण आपल्याला बोलतात म्हणून आपण का थांबायचं? आणि सत्य ते सत्य असतं, ते लपू शकत नाही। आणि तुम्ही केलेलं पाप हे समाजाच्या समोर आल्यानंतर तुम्ही असं म्हणणार जैन समाज हे माझ्याबरोबर आहे, मग मी जैन समाजाचं हे करतो ते करतो, मग त्या बिल्डरने एवढ्याला घेतली, ती तेवढ्याला घेतली, हे विचारायला नाही आलं। तुम्ही ॲक्शन काय घेणार? समाजाला ते ट्रस्ट कसा वाचवणार? तुमच्याकडे त्याचे पुरावे पण आहेत। मी पुढं ट्रस्ट वाचवणार कसा? आणि विद्येचं माहेरघर आहे, ह्या विद्येच्या माहेरघरात गोरगरीब लोक पोचली गेली, युवक पोचले गेले। ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक लोक ह्या पुणे नगरीमध्ये येऊन मोठी झाली, सेट झाली, समाज देशाला आदर्श असणारी व्यक्तिमत्व ह्या पुणे शहराने घडवलेत। आणि मग जैन समाजाची गोरगरिबांची मुलं त्या संस्थेत शिकत असताना 300 का 400 लोकांचं, 250 लोकांचं ते ह्या प्रोजेक्टमध्ये 150वर आलं। अरे वाढवायचं का कमी करायचं? मग हे सगळ्या ह्याच्यामध्ये मी परत टेंडर प्रक्रियेमध्ये गेलो, कारण मुरलीधर मोहोळांना टेंडर प्रक्रिया ही चांगली माहिती आहे आणि महानगरपालिकेत त्यांचे उद्योग हेच होते। दरम्यान राजू शेट्टी यांनी बेछूट आरोप केलेत असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। राजू शेट्टी यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं, LLP संस्थांमधून 2024 मध्येच बाहेर पडलो होतो। राजू शेट्टींच्या आरोपावर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला। राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे। अनेक कामाबद्दल, अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले, भेटले, परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं।
मुद्दा हा येतो की जैन बोर्डिंगचं जे काही खरेदी खत झालं, त्याचा व्यवहार झाला, हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं, त्याने ते विकत घेतलं, करार झाला, खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे.